अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 62 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे दुग्ध किंवा दूध म्हणजे मिल्क. दुग्ध किंवा दूध मिल्क. नेक्स्ट आहे दुग्ध व्यवसाय म्हणजे डेअरी फार्मिंग. दुग्ध व्यवसाय डेअरी फार्मिंग. पुढचा शब्द दुग्धजन्य पदार्थ म्हणजे अ मिल्क प्रोडक्ट. दुग्धजन्य पदार्थ अ मिल्क प्रोडक्ट. नेक्स्ट आहे दुग्धालय म्हणजे अ डेअरी. दुग्धालय अ डेअरी. पुढचा शब्द दुग्ध शर्करा म्हणजे लॅक्टोज. तुम्हाला माहिती आहे यात ग्लुकोज आणि ग्लॅक्टोज असतात म्हणून त्याला दुग्ध शर्करा असे म्हणतात. तर दुग्ध शर्करा म्हणजे लॅक्टोज. नेक्स्ट आहे मोकळा वेळ किंवा रिकामा वेळ किंवा फुरसतीचा वेळ म्हणजे लीजर. मोकळा वेळ किंवा रिकामा वेळ किंवा फुरसतीचा वेळ म्हणजे लीजर. पुढचा शब्द मोकळ्या वेळी किंवा फुरसतीच्या वेळी म्हणजे ॲट वन्स लीजर. मोकळ्या वेळी किंवा फुरसतीच्या वेळी ॲट वन्स लीजर. नेक्स्ट आहे मोकळ्या हवेत किंवा घराबाहेर म्हणजे इन द ओपन किंवा आउटडोर्स. मोकळ्या हवेत किंवा घराबाहेर म्हणजे इन द ओपन किंवा आउटडोर्स. नेक्स्ट आहे मोकळ्या जागी म्हणजे इन द ओपन किंवा आउटसाईड. आपण काही वेळेला म्हणतो ना चल ना खुल्या मैदानात जाऊया. मोकळ्या जागी इन द ओपन किंवा आउटसाईड. नेक्स्ट आहे मोकळे रान किंवा पूर्ण स्वातंत्र्य. त्याला म्हणतात फुल फ्रीडम. मोकळे रान किंवा पूर्ण स्वातंत्र्य फुल फ्रीडम. पुढचा शब्द वास्तव्य किंवा निवास म्हणजे अबोर्ड किंवा स्टे. उदाहरणार्थ USA वास्तव्य किंवा जर्मनीमध्ये वास्तव्य. ठीक आहे. भारतात वास्तव्य. वास्तव्य किंवा निवास म्हणजे अबोर्ड किंवा स्टे. पुढचा शब्द वास्तव्य करणे किंवा वसणे म्हणजे टू इनहॅबिट किंवा सेटल. वास्तव्य करणे किंवा वसणे म्हणजे टू इनहॅबिट किंवा सेटल. नेक्स्ट आहे वास्तुकला किंवा वास्तुविद्या म्हणजेच आर्किटेक्चर. यालाच वास्तुशास्त्र असेही म्हणतात. ठीक आहे. वास्तुकला किंवा वास्तुविद्या म्हणजे आर्किटेक्चर वास्तुशास्त्र. पुढचा शब्द गृहप्रवेश किंवा वास्तुप्रवेश म्हणजे हाऊस वॉर्मिंग. गृहप्रवेश किंवा वास्तुप्रवेश हाऊस वॉर्मिंग. नेक्स्ट आहे वास्तुविशारद किंवा वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे ॲन आर्किटेक्ट. वास्तुविशारद किंवा वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे ॲन आर्किटेक्ट. नेक्स्ट आहे वास्तुशांती म्हणजे अ हाऊस वॉर्मिंग. आपण वरतीसुद्धा तुम्हाला आठवते मी शब्द बोललेले गृहप्रवेश किंवा वास्तुप्रवेश म्हणजेही हाऊस वॉर्मिंग आणि आता वास्तुशांती म्हणजेही अ हाऊस वॉर्मिंग. आपल्याला जो शब्द जिथे वापरायचा आहे त्या पद्धतीनुसार मराठी आणि इंग्रजी शब्द वापरायचा. चला तर पुढचा शब्द घेऊयात वास्तुशिल्प म्हणजे अ पीस ऑफ आर्किटेक्चर. वास्तुशिल्प अ पीस ऑफ आर्किटेक्चर. नेक्स्ट आहे वास्तू म्हणजे अ बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर. ठीक आहे. वास्तू अ बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर. पुढचा शब्द घेऊयात ध्येय किंवा लक्ष्य म्हणजे एम किंवा गोल म्हणजे एखाद्या गोष्टीवर नेम धरणे. ठीक आहे. ध्येय किंवा लक्ष्य म्हणजे एम किंवा गोल. नेक्स्ट आहे ध्येये आणि उद्दिष्टे म्हणजे एक ध्येय नाही, ध्येये आणि उद्दिष्टे म्हणजे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज. ध्येये आणि उद्दिष्टे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज. नेक्स्ट आहे ध्येय किंवा लक्ष्य बाळगणे म्हणजे ध्येय बाळगणे किंवा लक्ष्य बाळगणे म्हणजे टू एम ॲट किंवा टू हॅव अ गोल.
ध्येय बाळगणे किंवा लक्ष्य बाळगणे म्हणजे टू एम ॲट किंवा टू हॅव अ गोल. नेक्स्ट आहे ध्येय निश्चित करणे म्हणजे टू सेट अ गोल. ध्येय निश्चित करणे टू सेट अ गोल. पुढचा शब्द ध्येयावर पोहोचणे म्हणजे टू रीच अ गोल. ध्येयावर पोहोचणे टू रीच अ गोल. नेक्स्ट आहे ध्येय संपादने किंवा ध्येय गाठणे म्हणजे टू अचीव अ गोल किंवा टू अटेन अ गोल. ध्येय संपादने किंवा ध्येय गाठणे म्हणजे टू अचीव अ गोल किंवा टू अटेन अ गोल. नेक्स्ट आहे ध्येयनिष्ठ किंवा एकल मनाचा. त्याला म्हणतात सिंगल माइंडेड म्हणजे एखाद्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतलेला. ठीक आहे, त्याला म्हणतात ध्येयनिष्ठ किंवा एकल मनाचा, सिंगल माइंडेड. पुढचा शब्द ध्येयवाद किंवा आदर्शवाद म्हणजे आयडियलिझम. ध्येयवाद किंवा आदर्शवाद, आयडियलिझम. पुढचा शब्द ध्येयविरहित किंवा ध्येयशून्य म्हणजे एमलेसली. ध्येयविरहित किंवा ध्येयशून्य म्हणजे एमलेसली. नेक्स्ट आहे ध्येयवादी किंवा आदर्शवादी माणूस म्हणजे ॲन आयडियलिस्ट. ठीक आहे, ध्येयवादी माणूस किंवा आदर्शवादी माणूस ॲन आयडियलिस्ट. पुढचा शब्द अपूर्वाई किंवा नवलाईची गोष्ट म्हणजे नॉवेल्टी. अपूर्वाई किंवा नवलाईची गोष्ट, नॉवेल्टी. पुढचा शब्द अपूर्व किंवा अभूतपूर्व किंवा न ऐकलेले. त्याला म्हणतात अनप्रेसिडेंटेड किंवा अनहर्ड ऑफ. ठीक आहे, अपूर्व किंवा अभूतपूर्व किंवा न ऐकलेले त्याला म्हणतात अनप्रेसिडेंटेड किंवा अनहर्ड ऑफ म्हणजे आपण म्हणतो ना पूर्वी कधीही न ऐकलेले. ठीक आहे, चला तर शब्द ऐकता ऐकता चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. आणि आता वेळ झालेली आहे एक फास्ट रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. दुग्ध किंवा दूध, मिल्क. दुग्ध व्यवसाय, डेअरी फार्मिंग. दुग्धजन्य पदार्थ, अ मिल्क प्रोडक्ट. दुग्धालय, अ डेअरी. दुग्ध शर्करा, लॅक्टोज. मोकळा वेळ किंवा रिकामा वेळ किंवा फुरसतीचा वेळ, लीजर. मोकळ्या वेळी किंवा फुरसतीच्या वेळी म्हणजे ॲट वन्स लीजर. मोकळ्या हवेत किंवा घराबाहेर, इन द ओपन किंवा आउटडोर्स. मोकळ्या जागी, इन द ओपन किंवा आउटसाईड. मोकळे रान किंवा पूर्ण स्वातंत्र्य, फुल फ्रीडम. वास्तव्य किंवा निवास, अबोर्ड किंवा स्टे. वास्तव्य करणे किंवा वसणे, टू इनहॅबिट किंवा सेटल. वास्तुकला किंवा वास्तुविद्या, आर्किटेक्चर म्हणजेच वास्तुशास्त्रसुद्धा. गृहप्रवेश किंवा वास्तुप्रवेश, हाऊस वॉर्मिंग. वास्तुविशारद किंवा वास्तुशास्त्रज्ञ, ॲन आर्किटेक्ट. वास्तुशांती, अ हाऊस वॉर्मिंग. वास्तुशिल्प, अ पीस ऑफ आर्किटेक्चर. वास्तू, अ बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर. ध्येय किंवा लक्ष्य, एम किंवा गोल. ध्येये आणि उद्दिष्टे, एम्स अँड ऑब्जेक्टिव्स. ध्येय किंवा लक्ष्य बाळगणे, टू एम ॲट किंवा टू हॅव अ गोल. ध्येय निश्चित करणे, टू सेट अ गोल. ध्येयावर पोहोचणे, टू रीच अ गोल. ध्येय संपादने किंवा ध्येय गाठणे, टू अचीव अ गोल किंवा टू अटेन अ गोल. ध्येयनिष्ठ किंवा एकल मनाचा, सिंगल माइंडेड. ध्येयवाद किंवा आदर्शवाद, आयडियलिझम. ध्येयविरहित किंवा ध्येयशून्य, एमलेसली. ध्येयवादी किंवा आदर्शवादी माणूस, ॲन आयडियलिस्ट. अपूर्वाई किंवा नवलाईची गोष्ट,
नॉवेल्टी. अपूर्व किंवा अभूतपूर्व किंवा न ऐकलेले म्हणजे अनप्रेसिडेंटेड किंवा अनहर्ड ऑफ. मित्रांनो, चला ना चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. ह्या व्हिडिओची खूप प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांनासुद्धा शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 63 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.